नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये खरीप व रब्बी हंगाम 2022 वर्षामध्ये ज्या काही शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला होता अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून उर्वरित पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि याच संदर्भातले दोन अतिशय महत्त्वाचे GR म्हणजेच शासन निर्णय 29 जानेवारी 2024 वार सोमवारी या दिवशी निर्गमित करण्यात आलेले आहे। आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून या उर्वरित पीक विम्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी यांना याचा लाभ मिळू शकतो, याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जर 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा वितरित करण्यात आला असेल तर जी काही फरकाची रक्कम असेल ही रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी आता मंजुरी देण्यात आली आहे। मित्रांनो, यामध्ये जर आपण बघितलं तर 2022 व त्यानंतर 2023 या दोनही वर्षामध्ये अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा वितरित करण्यात आला होता। ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर परभणी जिल्हा असेल, हिंगोली, जालना या जिल्ह्यातील जास्त शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये होता। तसेच बुलढाणा जिल्ह्यातील देखील काही शेतकऱ्यांना 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा वितरित करण्यात आला होता। त्याचप्रमाणे धाराशिव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील देखील खूप साऱ्या शेतकऱ्यांना कमी पीक विमा वितरित करण्यात आला होता। म्हणजेच 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा या जिल्ह्यातील शेतकरी यांना मिळाला होता। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केला जातो त्या शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येत असते। आणि यासाठीच खरीप हंगाम 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा 1000 रुपयापेक्षा कमी मिळालेला आहे अशा शेतकरी यांना उर्वरित पीक विमा वितरित करण्यासाठी हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करून ही अनुदानाची रक्कम मंजूर आता करण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय आपण पाहू शकता ज्यामध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान म्हणून 2022 या आर्थिक वर्षासाठी 2,93,99,316 इतकी रक्कम या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण पाहू शकता एक नंबरला आहे भारतीय कृषी विमा कंपनी। या कंपनीच्या माध्यमातून पात्र झालेल्या 21,138 शेतकरी यांना शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदान म्हणून पीक विमा वितरित करण्यासाठी 84,45,459 एवढी रक्कम वितरित करण्यासाठी आता मंजुरी देण्यात आली आहे। त्यानंतर ICICI लोबार्ड कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेल्या 18,614 शेतकरी यांना 80,29,609 रुपये इतकी पीक विमा पूरक रक्कम अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण बघितलं तर HDFC इर्गो कंपनी जी की पीक विमा कंपनी आहे, या कंपनीच्या अंतर्गत 18,893 शेतकरी पात्र करण्यात आलेले असून त्यांना 77,87,885 इतकी पीक विमा पूरक अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे। त्यानंतर आपण बघू शकता बजाज अलियांस कंपनीच्या माध्यमातून 11,576 शेतकरी यांना 40,04,778 इतकी पीक विमाची पूरक अनुदानाची रक्कम या शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, युनायटेड इंडिया कंपनीच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे असे पात्र झालेले 3,975 शेतकरी यांना जवळजवळ 11,31,585 ची पीक विमा पूरक अनुदानाची रक्कम मिळणार आहे। मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील 75,196 शेतकरी यांच्यासाठी 2,93,99,316 एवढी खरीप हंगाम 2022 ची पीक विमा अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, पीक विमा कंपन्यांना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम ही आता थेट शेतकरी यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे।
त्याचप्रमाणे मित्रांनो रब्बी हंगाम 2022 मध्ये पण खूप सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा वितरित करण्यात आला होता आणि आता अशा शेतकऱ्यांना देखील फरकाच्या रक्कम ही शासनाच्या या शासन निर्णयानुसार मिळणार आहे आणि त्या संबंधीचा हा दुसरा शासन निर्णय आपण स्क्रीनवरती पाहू शकता। मित्रांनो रब्बी हंगाम 2022 या आर्थिक वर्षाकरता प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान म्हणून 47,52,267 इतकी रक्कम पूरक अनुदान म्हणून शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये आपण पाहू शकता भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले शेतकरी 567 आहेत व त्यांना वितरित केली जाणारी अनुदानाची रक्कम 23,08,811 रुपये इतकी आहे। त्याचप्रमाणे आपण जर ICI लोबार्ड पीक विमा कंपनीचे पात्र शेतकरी बघितले तर 502 पात्र शेतकरी असून त्यांना 20,07,847 रुपयाची पीक विमा अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो HDFC इर्गो जी काही पीक विम्याची जी काही कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे असे जवळपास 5,711 शेतकरी पात्र करण्यात आलेले असून त्यांना जवळजवळ 29,02,279 रुपयाची पूरक अनुदानाची विमा रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो बजाज अलियन्स पीक विमा कंपनीच्या अंतर्गत पात्र झालेले जवळपास 1,528 शेतकरी यांना 8,59,264 पूरक अनुदानाची विमा रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो युनायटेड इंडिया कंपनीचं जर आपण बघितलं तर या कंपनीच्या अंतर्गत 939 पात्र शेतकरी करण्यात आलेले असून त्यांना 5,44,066 रुपयाचे पूरक अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे। असे एकूण रब्बी हंगाम 2022 मधील पात्र करण्यात आलेले 9,244 शेतकरी यांच्यासाठी 47,52,267 रुपयाची पूरक अनुदानाची रक्कम या शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे। मित्रांनो एकंदरीत आपण जर बघितलं तर शासनाचा अतिशय चुकीचे धोरण शेतकऱ्याच्या पीक विमा वितरणाच्या बाबतीत दिसून येते। यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकरी यांना विमा हप्ता, राज्य शासनाचा पीक विमा हप्ता, केंद्र शासनाचा पीक विमा हप्ता आणि ही सर्व रक्कम शेतकरी यांच्याकडून घेतली जाते आणि दुर्दैवाने या सर्वांचे कॅल्क्युलेशन करून शेतकऱ्याच्या पदरात 1,000 रुपयापेक्षा कमी पीक विमा वितरित केला जातो। 2023 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक साऱ्या शेतकऱ्यांना 5 रुपयाचा पीक विमा शेतकरी यांना वितरित करून राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याची एका प्रकारे थट्टा करण्यात आलेली होती आणि यामध्ये जी काही फरकाची रक्कम असेल ती राज्य शासनाला द्यावी लागते। त्यामुळे यामध्ये शेतकरी यांचे नुकसान आहे, राज्य शासनाचे पण नुकसान आहे आणि पीक विमा कंपन्यांच्या यामध्ये देखील पीक विमा कंपनीचा मात्र यामध्ये फायदा आहे। तर अशा प्रकारे खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2022च्या पीक विमा वाटपाच्या संदर्भातला हे महत्त्वाचं असं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। शेतकरी मित्रांनो पीक विमा वितरणाच्या बाबतीत राज्य शासनाचे कसे किचकट धोरण आहे हे देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसलंच असेल। असो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही पूरक अनुदान शेतकरी यांना वितरित केले जाणार आहे आणि त्याबाबतचा जो काही 29 जानेवारी 2024 ला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता त्याबाबतचा एक महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की आपण आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती व शासनाच्या वेगवेगळ्या नवनवीन योजनेबद्दलची माहिती नेहमी घेऊन येत असतो। त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।